नमस्कार, आप देख रहे हैं महाराष्ट्र समाचार और मैं हूं आपके साथ वैशाली। काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी युतीची घोषणा केली। राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी भाजप नेते महादेव जानकर यांनी काँग्रेसबाबत नवीन युती केली। जानकर यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत घोषणा केली की राष्ट्रीय समाज पक्ष काँग्रेस सोबत युती करून आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लढवतील। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद या युतीची घोषणा केली असून महाराष्ट्र समाचारशी बोलताना महादेव जानकर यांनी जाहीर केले की काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्ष बीएमसी आणि जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढवतील। महादेव जानकर हे बहुजन समाजाचा आवाज आहेत आणि समविचारी पक्षांना एकत्र लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। काँग्रेसला 30 ते 35 जागाच्या दरम्यान आम्ही मागितलेला आहे। 35-30 काही मिळणार नाही, तर एवढी सारी जर आली तर आपण एक पण सीट शेअरिंगसाठी काही भांडण होणार नाही राष्ट्रीय समाज पक्षात आणि काँग्रेस आहे मध्ये, एवढी काळजी आम्ही। समाज पक्ष आता काँग्रेस आहे बरोबर अलायन्स केलेला आहे आम्ही, आणि सीट शेअरिंगच्या बद्दल चर्चा चालू आहे, अजून फायनल काही झालेली नाही, परंतु आम्ही काँग्रेस राष्ट्रीय समाज पक्ष एक यायचं महाराष्ट्रभरच ठरवलेलं आहे। नांदेड असेल, परभणी असेल, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नागपूर, नाशिक, पिंपरी चिंचवडला झाली, ती पुण्याला झाली, सांगलीला असेल, जिथे जिथे महानगरपालिका 28 नगर महापालिका सर्व ठिकाणी आम्ही काँग्रेस आहे आणि राष्ट्रीय समाज पक्ष अलायन्स झालेले आहे।